एव्हरीवन, तर आज मी कामावर मस्त हा ढोकळा रेडी केला होता। खूपच टेस्टी आणि यमी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्ही डाएट करत असाल तर खूपच छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तुमच्या डाएटमध्ये सामील करा याला। तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, सकाळचा नाश्ता सुद्धा करू शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करूनच जावा। तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, दही ॲड केली याच्यामध्ये आणि मस्तपैकी पाणी घालून भिजवून ठेवलेलं साईडला। तर इथे मी आहे ना मुगाची डाळ आणि आहे ना थोडंसं चना डाळ रात्री भिजवून ठेवलेलं दीदीने। आता याच्यामध्ये अद्रक, मिरची, जीरा आणि मीठ हे घालून मी याला ग्राइंड करून घेतलंय मस्त असं। आणि याच्यामध्ये ही जी पेस्ट आहे ना, जी आपण रवाची केलेली होती, दही घालून ते पण ॲड करायचं आणि दोघांना एकजीव करून घ्यायचं आपल्याला। झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे, कारण की तेलने ना सुकं सुकं असं खाताना ढोकळा लागत नाही, म्हणून ते मी तेल ॲड केलं आहे। आणि आता मी ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं आहे ना त्याच्यावर पाणी घालते इनोवर। आता मस्तपैकी याला मिक्स 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 करायचं आहे एका डायरेक्शनमध्ये। झालेलं आहे बघा, असं कंटेन्सी ठेवायची याची। आता मी याला ढोकळा बनवायला रेडी केलं आहे। आता बघा ढोकळा आपला झालेला आहे, बघू शकता किती स्पंजी आहे, बघू शकता किती सॉफ्ट आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही बघितलात की किती सोपी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। 15-20 मिनटात लागतात बनवायला घेतलात तर फोडणी दिलेली आहे मी याला, मिरची, कढीपत्ता आणि आपलं व्हाईट तिल घेतलेलं आहे मी याला। तुम्ही आहे ना मिरची ग्रीनवाली सुद्धा घेऊ शकता, जर तुम्ही तिखट खात असाल तर खूपच छान लागते। आणि याला ग्रीन चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करा। आणि याच्यावर मी घालते कोथिंबीर। तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा। बाय।